नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विज्ञान चौथा पाठ द्रव्याचे मोजमाप. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणजे काय किंवा स्थिर प्रमाणाचा नियम म्हणजे काय, आणि त्यासाठी लॅव्हॅझर आणि प्राउस्ट यांनी कशा प्रकारे संशोधन केलं. त्यानंतर रिएक्शन होण्यापूर्वीचं वस्तुमान आणि रिएक्शन झाल्यानंतरचं वस्तुमान कशा प्रकारे सारखं असतं याविषयी आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं. आता या सेशनमध्ये जी मूलद्रव्य अस्तित्वात आली, डिस्कवर झाली, त्यांचे नामकरण कसं केलं गेलं याच्याविषयी आपण आता पाहणार आहोत, किंवा अणुची त्रिज्या किंवा अणुचा आकार म्हणजे काय असतो त्याविषयी आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया द्रव्याचे मोजमाप. पहा विद्यार्थी मित्रांनो, अणु, आकार, वस्तुमान आणि संयुजा याच्याविषयी आपण आता इथे पाहूया. अणुचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. लक्षात घ्या, अणु हा स्फेरिकल असतो. आता वर्तुळाकार असल्यामुळे त्याची त्रिज्या त्याचा आकार ठरवते. जसं की तुम्हाला सांगतो बघा, सोडियम मध्ये अणु क्रमांक आहे 11, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 1, म्हणजे याला 3 ऑर्बिट्स असणार, 3 कक्षा असणार. आणि बाह्यतम इलेक्ट्रॉन जो आहे, म्हणजे बाहेरची कक्षा जी आहे ती कक्षा, आणि सेंट्रल पार्ट म्हणजे न्यूक्लियस इथून घेतलेलं अंतर म्हणजे त्याची त्रिज्या असणार आहे. तर स्वतंत्र अणूमध्ये अणुची त्रिज्या म्हणजे अणुचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की सोडियम म्हणजे 3 कक्षा असल्यामुळे त्याची बाहेरची कक्षा तिसरी कक्षा आहे, म्हणजेच KLM कक्षा आहे, आणि न्यूक्लियस यामधील अंतर म्हणजे त्याची त्रिज्या झाली. आता अणू हा इतका लहान असतो, आपण याच्या पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत की इरिडियमचा अणू कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली दाखवला गेलेला आहे. तर ही जी त्रिज्या आहे ती नॅनोमीटर मध्ये व्यक्त करतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, अणू हा अत्यंत सूक्ष्म आहे, तो साध्या डोळ्याने दिसत नाही. तो बघण्यासाठी आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे सूक्ष्मदर्शक वापरावे लागतात. ते कोणते सूक्ष्मदर्शक आहेत हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, अणूचा अंदाजे आकार त्याने दिलेला आहे बघा. हायड्रोजनचा अणू 10⁻⁻ मीटर, पाण्याचा रेणू म्हणजेच H2O याचा रेणू 10⁻⁹ मीटर, आणि हिमोग्लोबिनचा रेणू, हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, आरबीसीज आहेत, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जो आहे तो ऑक्सिजन कॅरियर म्हणून ओळखला जातो. त्याचा अणू जो आहे त्याचा आकार 10⁻⁸ मीटर मध्ये आहे. त्यांनी बाजूला दिले बघा, 1 नॅनोमीटर म्हणजेच 1/10⁹ मीटर, म्हणजे अशा प्रकारे अत्यंत सूक्ष्म असा हा अणू असतो. आता शेजारी बघा तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे इरिडियमच्या अणूची प्रतिमा. म्हणजे इरिडियमचा अणू हा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली बघून आपल्याला अशा प्रकारे दिसतो. आपल्याला लोखंड किंवा ॲल्युमिनियम जो पातळ पत्रा दिसतो त्याच्यामध्ये असंख्य अणू एकत्र आलेले असतात आणि त्याच्यापासून त्याचा पातळ पत्रा तयार झालेला असतो. परंतु हा जो अणू तुम्हाला दिसतोय तो एक अणू आहे, आणि त्याचं अतिसूक्ष्म असं रूप आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली अशा प्रकारे स्क्रीनवर ज्याप्रमाणे चित्र दिसतंय त्याप्रमाणे पाहता येईल. पहा, अणू हे अतिशय सूक्ष्म असतात. आता अणू पाहण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे मायक्रोस्कोप वापरले जातात ते आपण इथे पाहूया. म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आहे, त्यानंतर फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक, अशा अत्याधुनिक साधनांमध्ये अणूची विशालित म्हणजे मॅग्निफाईड केलेली इमेज आपण पाहू शकतो. आता बघा, अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सोडियम आणि पोटॅशियम यांचा आपण विचार केला तर सोडियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा अणुक्रमांक 11 असल्यामुळे 2, 8 आणि 1 असं आहे. त्याचप्रमाणे पोटॅशियमचा अणुअंक आहे 20, म्हणजे 2, 8, 8 आणि 2. बघा, सोडियम मध्ये 3 कक्षा आहेत तर पोटॅशियम मध्ये 4 कक्षा आहेत. याचा अर्थ ज्याच्यामध्ये कक्षांची संख्या जास्त, ऑर्बिट्सची संख्या जास्त, तो अणू मोठा असला पाहिजे. म्हणजेच सोडियम पेक्षा पोटॅशियमचा अणू मोठा असला पाहिजे. परंतु बघा, जर 2 अणूंमध्ये 3 समजा सारख्या प्रमाणात जर कक्षा असतील, म्हणजेच आपण उदाहरण घेऊया सोडियम आणि मॅग्नेशियम. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोडियमचा अणू क्रमांक किती आहे तर 11, म्हणजे 2, 8, 1 ह्याच्यामध्ये 3 कक्षा असतील. आणि मॅग्नेशियमचा अणू क्रमांक 12 आहे, म्हणजे 2, 8 आणि 2, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा 3 कक्षा असतील. आता पहा, इथे दोन्ही अणुकेंद्रकाभोवती 3 कक्षा आहेत, परंतु सोडियम मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि मॅग्नेशियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. जशी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल त्याप्रमाणे त्याचा आकार लहान होत जाईल. याचं कारण काय तर बघा, निगेटिव्ह चार्ज बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्सचा आहे आणि त्याचं अट्रॅक्शन सुद्धा जास्त होणार. कोणाकडे
तर न्यूक्लियसकडे, कारण पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्शन होतं. जसं मॅग्नेटमध्ये आपण बघतो नॉर्थ आणि साऊथ पोल यांचं अट्रॅक्शन किंवा मेल आणि फिमेल यांचं अट्रॅक्शन, त्याप्रमाणेच इथे सुद्धा पॉझिटिव्ह चार्जकडे, प्रोटॉनकडे बाह्यतम इलेक्ट्रॉनची संख्या, निगेटिव्ह चार्जची संख्या जेवढी जास्त असेल तेवढं अट्रॅक्शन जास्त होतं. आणि म्हणून इथे सोडियमचा अणू जो आहे तो मॅग्नेशियमपेक्षा मोठा असणार. याचं कारण त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. जर आपण ह्याच्यात ॲल्युमिनियम कन्सिडर केला तर काय होईल? ॲल्युमिनियमचा अणू क्रमांक आहे 13, म्हणजे 2, 8, 3. याच्यामध्ये सुद्धा 3 कक्षा आहेत, म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. याच्यामध्ये सर्वात लहान अणू कोणता असेल तर ॲल्युमिनियमचा. याचं कारण ॲल्युमिनियममध्ये बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स येतात आणि त्या 3 इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट कोणाकडे होतो? तर न्यूक्लियसकडे, कारण न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहेत पॉझिटिव्हली चार्ज, आणि म्हणून त्याचा आकार जो आहे तो लहान असेल. म्हणजे या 3 अणूंमध्ये ॲल्युमिनियम सर्वात लहान असेल, मॅग्नेशियम थोडासा मोठा असेल आणि सोडियम अजून मोठा असेल. ह्याप्रमाणे आपण अणूचा आकार सांगू शकतो. पहा अणूचे वस्तुमान. आता अणू क्रमांकावर आधारित आपण अणूचा आकार बघितला. आता आपण बघूया अणुवस्तुमानांक, म्हणजे अणुवस्तुमान. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन P व न्यूट्रॉन N मुळे असते. बघा, प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची जेवढी संख्या असेल तेवढं त्याचं अणुवस्तुमानांक असतं किंवा अणुवस्तुमान असतं, ॲटॉमिक मास. तर बघा, सोडियमचं आपण फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं तर सोडियममध्ये 11 प्रोटॉन्स आणि 12 न्यूट्रॉन्स आहेत. म्हणजे 11 आणि 12 किती झाले तर 23, म्हणजे त्याचा अणुवस्तुमानांक 23 आहे. याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात त्यांचं मास अतिशय लहान असतं, आणि म्हणून जेव्हा अणुवस्तुमानांक आपण घेतो त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनचं मास त्याच्यात घेतलं जात नाही. फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचंच मास घेतलं जातं. याचं कारण का बघा, तर आपण सुरुवातीला जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं की हायड्रोजन हा सर्वात हलका अणू असल्यामुळे त्याचं सापेक्ष वस्तुमान म्हणून त्याचा वापर केला गेला. उदाहरणार्थ आपण विचार केला नायट्रोजनचा, तर नायट्रोजनचं मास जे आहे ते 14 पटीने जास्त आहे कोणापेक्षा? तर हायड्रोजनच्या अणूपेक्षा, आणि म्हणून नायट्रोजनचं मास 14 घेण्यात आलं. परंतु काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांकही अपूर्णांकात आली, आणि म्हणून सापेक्ष वस्तुमान म्हणजे संदर्भ अणू म्हणून नंतर कार्बन घेण्यात आला. कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 असं गृहीत धरलं गेलं. आणि जर आपण एका हायड्रोजनचं वस्तुमानांक काढायचा असेल तर 12 गुणिले 1/12 म्हणजे 12 कॅन्सल होऊन 1 हे हायड्रोजनचं अणुवस्तुमानांक येतं. आणि अशा प्रकारे 19व्या शतकात कार्बनच्या अणूचा वापर करण्यात आला. त्याच्यानंतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं अणुवस्तुमानांक 1 असं गृहीत धरण्यात आलं. आता इथे पहा, अणु केंद्रकामध्ये असणाऱ्या P+N च्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात, आपल्याला माहितच आहे. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणु केंद्रकातील मूलकण म्हणजेच न्यूक्लियॉन्स असं सुद्धा संबोधलं जातं. इथे पहा, काही मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि काही ब्लँक स्पेसेस ठेवलेले आहेत. तर त्या ब्लँक स्पेसेस मध्ये तुम्हाला अणुवस्तुमानांक भरायचा आहे. बघा, हायड्रोजनचं जसं 1 प्रोटॉन आणि 0 न्यूट्रॉन, याच्यामुळे त्याचा अणुवस्तुमानांक 1 आहे. हेलियम मध्ये 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन म्हणून 4. लिथियम मध्ये 7, कारण तिथे 3 प्रोटॉन्स आणि 4 न्यूट्रॉन. बेरिलियम मध्ये 4, म्हणजे तुम्हाला 4 आणि 5, 4 + 5 अशा प्रकारे 9. एक्झॅक्टली लक्षात ठेवा, एक्झॅक्टली प्रोटॉन न्यूट्रॉनचा नंबर नेहमी सारखा नसतो, अप्रॉक्सिमेटली तो इक्वल असतो. जसं ऑक्सिजनचा आपण अणुवस्तुमानांक 16, फ्लोरीनचा 19 आहे, सोडियमचा आपल्याला माहिती आहे 23 आहे, सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे. म्हणजे त्याचा जर एक्झॅक्ट डबल असता तर 11-11-22 व्हायला पाहिजे होते, परंतु सोडियमचा अणुवस्तुमानांक किती आहे तर 23 आहे. म्हणजे तो अप्रॉक्सिमेटली इक्वल असतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा नंबर. तो नेहमीच एक्झॅक्ट इक्वल असेल असं सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे जे उरलेले मूलद्रव्य आहेत जसे की ॲल्युमिनियम, फॉस्फरस, ऑर्गॉन आणि पोटॅशियम यांची अणुवस्तुमानांक आपण कॅल्क्युलेट करून लिहायची आहेत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आताच्या काळात अणूचे वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे, याच्यापूर्वी आपण कार्बनचं सापेक्ष वस्तुमान, अणूचं वस्तुमान काढण्यासाठी घेत होतो, परंतु आता आधुनिक काळामध्ये अधिक अचूक पद्धती विकसित झाल्या आहेत ज्याद्वारे आपण अणूचं वस्तुमान काढू शकतो. त्यामुळे अणु वस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारले आहे. म्हणजे या एककाला डाल्टन, म्हणजे याचा सिम्बॉल U असतो आणि ह्याला डाल्टन असं म्हणतात. आता 1 डाल्टन म्हणजे किती किलोग्रॅम बघा, 1 डाल्टन बरोबर 1.66033904 गुणिले 10⁻² किलोग्रॅम इतकं ज्याचं वेट असतं. म्हणजे आजकाल आपण सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना वापरत नाही, तर डाल्टन हे एकक म्हणजे एकीकृत वस्तुमान हे एकक वापरण्यास सुरुवात झालेली
आहे. अशा प्रकारे अणुवस्तुमानांक काढलं जातं. इथे पहा मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. बघा आपण पाहतो की कार्बनचा सिम्बॉल संज्ञा त्याची सी आहे, कॅल्शियमची Ca आहे, क्रोमियमची Cr आहे किंवा कॅडमियमची Cd आहे, क्लोरीनची Cl आहे. पूर्वी काय होतं तर डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला होता. जसे तांबे या मूलद्रव्यासाठी त्यांनी सी आणि त्याच्या बाहेर गोल काढला होता किंवा अधिकचं चिन्ह देऊन त्याच्या बाहेर हायड्रोजनसाठी एक सर्कल काढलं होतं. आता आज आपण जी सिस्टीम वापरतोय ती IUPAC ने ठरवलेली संज्ञांची सिस्टीम आहे. आता IUPAC म्हणजे काय तर इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जसं बायोनॉमिकल नॉमेनक्लेचर वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केलं जातं, जे कार्ल लिनियसने शोधून काढलं रिलेटेड टू बायोलॉजी. तसंच केमिस्ट्रीशी रिलेटेड IUPAC ही नॉमनक्लेचर पद्धती पूर्ण जगभर ऍक्सेप्ट केली जाते आणि त्याच्यानुसार यांची नावं लिहिली जातात. तर ती संकल्पना काय बघूया, कशा प्रकारे IUPAC नावं देतं. तर ही अधिकृत नावे व संज्ञा असून जगभर वापरली जातात. ही पद्धत बर्जिलियसने शोधली. लक्षात ठेवा सायंटिस्टचं नाव बर्जिलियस. म्हणजेच आपण जे आज कॅल्शियमला Ca लिहितो किंवा क्लोरीनला Cl असं संज्ञा वापरतो ती बर्जिलियसने शोधून काढलेली आहे. त्यानुसार मूलद्रव्यांची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा दुसरे विशिष्ट अक्षर अशी असते. आता याचा अर्थ काय झाला बघा, कार्बनला त्यांनी संज्ञा दिली सी, त्याच्यानंतर कॅल्शियम हा सुद्धा क वरून चालू होतोय, मग त्याचं स्पेलिंग Ca वरून CAL CIUM असं होतं. मग आता सी जर परत दिला तर तो कार्बनला गेलेला आहे, मग कन्फ्युजन वाढेल आणि म्हणून सी कॅपिटल काढून त्याच्यानंतर ए कॅल्शियम मधला Ca स्मॉल लिहिला गेला आणि Ca त्याची संज्ञा झाली. आता कॅडमियम त्याच्यामध्ये CAD, आता सी सुद्धा गेलेला आहे, Ca सुद्धा गेलेला आहे कॅल्शियमसाठी, सी कार्बनसाठी गेला होता आणि तर त्याच्या पुढलं अक्षर म्हणजेच CAD म्हणून CD ही कॅडमियमची संज्ञा झाली. आता हे लिहिताना काय करायचं असतं तर दोन अक्षर जर असतील तर त्याच्यापैकी पहिलं अक्षर मोठ्या लिपीत लिहायचं म्हणजे कॅपिटल लेटर्स काढायचे असतात, कॅपिटल लेटर, आणि दुसरे अक्षर लिहिताना आपण स्मॉल लिपीचा वापर करतो. अशा प्रकारे ऑक्सिजनची संज्ञा O आहे, हा सिंगल आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनची संज्ञा H आहे, कॅपिटल H लिहिला जातो. ऑर्गॉनची संज्ञा AR लिहिली जाते, ARGON असं त्याचं स्पेलिंग आहे, त्यामुळे AR त्याची संज्ञा लिहिली जाते. अशा प्रकारे आपण 118 मूलद्रव्यांच्या संज्ञा वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. बघा मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू. काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते, उदाहरणार्थ हेलियम आणि निऑन. बघा हेलियम आणि निऑन जर आपण आवर्त सारणी बघितली तर हेलियम आणि निऑन हे 18व्या गणामध्ये आहेत. म्हणजे हे जे सगळे काही मूलद्रव्य आहेत, हे जे सर्व काही गॅसेस आहेत म्हणजेच नॉन मेटल्स आहेत, हे सर्व निष्क्रिय वायू म्हणून ओळखले जातात. म्हणजे यांच्या बाह्यतम कक्षा परिपूर्ण असतात. जसं हेलियमचा अणुक्रमांक 2 आहे, म्हणजेच याला कोणत्याही दुसऱ्या अणुबरोबर संयोग करण्याची गरज नाही आहे, कारण डुप्लेट तयार झालेला आहे. किंवा निऑनचा आपण विचार केला तर निऑन 10 म्हणजे 2 8 अष्टक तयार झालेला आहे, म्हणजे हा कुठे इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा इलेक्ट्रॉन घेणार नाही. किंवा आर्गॉन AR 2 8 8 म्हणजे ह्यांच्या बाह्यतम कक्षा परिपूर्ण असतात आणि म्हणून हे फक्त स्वतःचा एक म्हणजे स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण करतात. He म्हणजे हेलियम, निऑन Ne, आर्गॉनचा AR, क्रिप्टॉनचा Kr, झेनॉनचा Xc अशा प्रकारे त्यांची रचना केलेली असते. आता ही मूलद्रव्ये एक अणु रेणू अवस्थेत असतात, एकच त्यांचा अणू असतो आणि तोच त्यांचा रेणू आहे. काही वेळा मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक अणूंच्या संयोगातून त्या मूलद्रव्यांचे रेणू तयार होतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन, कारण ऑक्सिजनचे आउटरमोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचा ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे 2 आणि 6, म्हणजे ह्याला अजून 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आणि म्हणून 2 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स, 2 ऑक्सिजनचे अणू एकमेकांच्या जवळ येतात आणि अष्टक तयार करण्यासाठी 2-2 इलेक्ट्रॉन्स मध्ये शेअरिंग होते आणि त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड होतो म्हणजे O2 तयार होतो. नायट्रोजनचं सुद्धा असंच आहे, 2 आणि 5 म्हणजे 7 हा त्याचा अणुक्रमांक आहे. म्हणजे ह्याला 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, म्हणून दुसऱ्या नायट्रोजन बरोबर तो 3 बंध तयार करतो आणि N2 तयार करतो, म्हणजे ह्यांना म्हणतात बहु अणुरेणू अवस्था. आता ऑक्सिजन, नायट्रोजन जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू तयार होतात. म्हणजे मूलद्रव्यांमधील रासायनिक आकर्षणामुळे संयुग, जसं आपण बघतो बघा HCl हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यापासून तयार झालेलं संयुग, हे रेणू सूत्र तयार झालं. अशा प्रकारे मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सापेक्ष वस्तुमान घेतलं जायचं. त्याच्यासाठी पहिला हायड्रोजनचा अणू वापरला गेला, त्याच्यानंतर कार्बनचा अणू वापरला गेला आणि त्याच्यानंतर आता आपण जी पद्धत बघतोय
ती एकीकृत ह्याची सिस्टीम आहे. त्याप्रमाणे डाल्टन हे त्याचं युनिट वापरलं जातं. त्याच्यानंतर बर्जेलियसने शोधून काढलेली सर्वात महत्वाची सिस्टीम म्हणजेच जी मूलद्रव्ये माहीत आहेत, म्हणजे 118 मूलद्रव्ये आज ज्ञात आहेत, त्यांचे सिम्बॉल कसे लिहायचे, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचं तत्व वापरलं जातं हे आपण बघितलं. आणि नंतर शेवटी आपण बघितलं की एक अणुरेणू किंवा अणू कसे तयार होतात, N2 चा अणू कसा तयार होतो, O2 चा अणू कसा तयार होतो, निष्क्रिय वायू हेलियम, निऑन यांचे किंवा आर्गॉनचा अणू कसा तयार होतो, किंवा इतर अणू यांची संयुग कशी तयार होतात याविषयी आपण बघितलेलं आहे. म्हणजे मूलद्रव्ये कशी मॉलिक्युल्स बनवतात, रेणू बनवतात, ते आपण ह्या सेशनांती पाहिलेलं आहे. धन्यवाद.